हे कामाला गेल्यानंतर मी दूध आणायला गेले होते लपून, कारण हे मला चहा पिऊन देत नाहीत. हाय फ्रेंड, कशा आहात सगळे? दूध घेऊन आले आणि घरी मस्त असं चहा बनवायचा होता, कडक चहा प्यायचा होता. हे मला बोलतात की तू चहा नको पिऊ, तुझं फॅट खूप वाढलंय, म्हणून हे मला चहा पिऊन देत नाहीत. पण मी खूप टी लवर आहे. अजून पण कोण कोण असं नवरोबाला लपून चहा पितं. मस्त असं एकटीपुरता चहा बनवला होता, थोडासाच बनवला. येते वेळेस टोस्ट पण घेऊन आले होते आणि माझ्या विंडोमधनं, किचनच्या विंडोमधनं छान असतं, छान असा व्ह्यू पण येतो आणि ऊन येतं सकाळी, कारण खूप थंडी वाजते ना. आमच्या इकडे खूप थंडी आहे. तुमच्या इकडे कशी आहे? कारण ह्या वर्षी खूप पाऊस होता, त्यामुळे सगळीकडे थंडी आहेच. मस्त असा ऊन एन्जॉय करत मी टोस्ट खात होते. वंश आज उठला नव्हता, कारण खूप लेट झालं होतं. त्याला 9 वाजले तरी तो उठायला तयार नव्हता. उठल्यानंतर आता त्याला भूक लागते, म्हणून एकीकडे मी त्याच्यासाठी स्वीट पोटॅटो स्टीम करायला ठेवत होते. कारण भाऊ उठला ना, त्याला लगेच खायला लागतं, नाहीतर परत त्याची चिडचिड चालू होते. म्हणून बघायला गेले. मस्त असा झोपला होता. झोपला ना तेव्हा किती शांत वाटत होता, आणि उठला ना, राडा इतका घालतो ना, तेवढ्यात राडा की उठणार नाही असं होणारच नाही. लगेच मम्मीचा कॉल आला होता आणि वंश लगेच उठून बसला. तिचा आवाज ऐकून आईकडे जाऊयात बोलत होता, कारण आम्ही 2 दिवस मध्ये गेलो होतो, म्हणून त्याला आठवण आली बहुतेक तिची. मी थोडंसं त्याचा लाड करत होते. आज लाडोबा खूपच रंगामध्ये आला होता, म्हणून मी त्याचा लाड करत होते. तेवढ्यामध्ये आमचा साई कॉल केला होता, घेऊन येतो म्हणून कॉल केला होता. त्याने मॅगी घेऊन आली आणि आम्ही अशी मॅगी एन्जॉय केली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.